वाव, आहे की नाही जबरदस्त. ते बघा तिकडे काहीतरी होत आहे. आता लाईट शो संपलाय तर सगळे लोक तिकडे जात आहेत. काय वेगळीच वाइब आहे. वाव, आहे की नाही जबरदस्त. हे बघा काय होत आहे. पण आता बंद. सरप्राईज. थ्री 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. झालं, संपलं. हे बघा खाली काय. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा. लाईक इतकं चांगलं दाखवलंय तुम्हाला मी. फेस वगैरे साफ करतो. आता भेटतो तुम्हाला 5 मिनटं. तर रात्रीचे वाजलेले आहेत 8:10 सिंगापूरमध्ये. ते आईस्क्रीम आवडतोय की नाही व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा ना यार, सबस्क्राईब करा. इथे असेच झाडं आहेत. तर जे बघायला आलेलो ते मी बघितलं आणि आता इथून म्हणजे गार्डन्स ऑफ द बे मधून मी निघतो. नेक्स्ट स्टॉप माहिती नाही असेल की नाही. नेक्स्ट स्टॉप हॉटेल पण असू शकतं. चला बघूया, एक्सप्लोर करूया. मी बघा कुठे आलो आहे. ही लाईन. तर आता मी नेक्स्ट स्पॉटकडे जातो. मी गुगलवर सर्च केलं. तुम्हाला माहिती नाही आवाज किती ऐकायला येतोय किती नाही येतोय. बिकॉज इथे स्पीकर्स मोठे मोठे लावले आहेत. लागले नाही अशी कसे लागतील. तर आता मी नेक्स्ट स्पॉट जातोय हिलिक्स ब्रिजवर. तिकडे सिंगापूरचा पूर्ण नजारे दिसतील. स्कायलाईन पूर्ण सिंगापूरची दिसेल. आणि हा बघा आपला मित्र. रिटर्न जातो आहे मी चालत चालत. आता जितकं चालत आलेलो तितकंच परत चालत जायचं. पुढचं स्टॉप हिलिक्स ब्रिज. अगला स्टॉप हिलिक्स ब्रिज. नेक्स्ट स्टॉप ओहो हिलिक्स ब्रिज. हे बघा मरीना बे सँड्स
किती सुंदर दिसते. आता तर लाईट्सने पूर्ण झगमगत आहे ते एकदम. आणि ते बघा ते लाईट्स हलत आहे तिकडे. तिकडे जायला मिळेल कधी मिळेल माहिती नाही. आता टाईम झालेला आहे 8:30. आणि हे बघा हे जे आहेत ना हे ॲनिमल्स आहेत. गोरिल्ला, ॲलिफंट, त्याच्यापेक्षा थोडा मोठा ॲलिफंट. ओ भाई, आणि हा सर्वात मोठा ॲलिफंट. अरे किती मोठा आहे. हा मग मी मागे जातो. ओ भाई इतका मोठा आहे. अरे यार वा. नंतर परत छोटे छोटे ॲनिमल, परत एक मोठा एलिफंट. आणि तू किती मोठा आहे. पण तेच आहे. वुल्फ आहे. वुल्फ आहे का डॉग आहे काहीतरी आहे. तो खातो आहे डॉल्फिनला. डॉल्फिन खातो आहे. कोण जिराफला. जिराफ खातो आहे भाई मोठा जिराफला. आणि मोठा जिराफ खातो आहे गेंड्याला रायनोसरस. आणि नंतर गोरिल्ला. काय करतात काय माहिती नाही. आणि कांगारू. अरे फोटो काढतायत हे डॉग आणि कांगारू. ते बघा रिंगा रिंगा रोजेस. त्याचं नाव मला नाही माहिती अजून. पण कोणाला माहिती असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये करा. नाही तर मी घरी जाऊन घरी कुठे हॉटेलमध्ये जाऊन एकदा सर्च मारीन. मरीना बे सँड्स, जे मी आतापर्यंत फक्त यूट्यूब व्हिडिओज आणि टी व्हीवर बघितलेलं, ते मला अक्षरशः इतक्या जवळून बघायला मिळतं. अरे हे जे हॉटेल आहे ते आपल्या परेलमध्ये जे आहे ITC त्याच्यासारखं दिसतंय. असं वाटतं फॉरेनमध्ये. अरे सॉरी मी फॉरेनमध्येच आहे. सॉरी. तर आता हिलिक्स ब्रिजला जायला अराऊंड 500 मीटर बाकी आहेत. 500 मीटर चालत कवर करायला लागतील किती 7 ते 8 मिनटं. त्याआधी मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. मेस्मरायझिंग व्ह्यू. वाव. हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला मी खूप क्लोज आलो आहे या पाण्याच्या. ॲक्च्युली आहे भरपूर डिस्टन्स आहे. बट हा व्ह्यू बघा. त्याचं जे रिफ्लेक्शन पडतं ना पाण्यावर. आणि मंद मंद हवा जी वाहते आहे. हलकी हलकी हवा जी वाहते आहे. आणि जे क्लाउड्स आहेत ना थोडे वर. एकदम पिक्चर परफेक्ट आहे. तर चला आता या बेस्ट सीनला बाय बाय बोलून आपण जाऊया हिलिक्स ब्रिजवर, जे आपला नेक्स्ट स्टॉप आहे. लेफ्टला मरीना सँड्स आणि राईटला हे असं. वाव यार, इतकं क्लोज तुम्ही कधी बघितलं आहे का? मी तर नाही बघितलेलं. तर ते बोलतात ना की जर्नी इम्पॉर्टंट आहे डेस्टिनेशनपेक्षा. आता काही असंच होतं आहे. हे बघा वर मरीना बे सँड्स आहे आणि भरपूर काय काय मस्त मस्त स्पॉट्स मला दिसले. आणि समोर हिलिक्स ब्रिज आहे. थोडा टाईम लागेल, 2 ते 3 मिनटं लागतील अजून पोचायला. मी एकदम हळूहळू जातो आहे. वा इतक्या जवळून इतकं मोठं दिसतंय ना. आणि इतका मोठा स्ट्रक्चर. हे बघा इतका मोठा स्ट्रक्चर हवेत आहे. कोणाच्या डोक्यावर पडला मग झालं काम.